या चर्चासत्रात आहे. विनयजी, आतापर्यंतची राजकीय चर्चा ही प्रेक्षकांनी ऐकली. मात्र मला आपल्याला विचारावं असं वाटतं की एका बाजूला मंत्र्यांना, पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना जर त्यांनी केलेल्या एखाद्या चुकीसाठी अटक झाली किंवा त्यांना ताब्यात घेण्यात आलं तर 31व्या दिवशी त्यांना पदमुक्त व्हावंच लागणार आहे. हा जो निर्णय घेण्याची आता देशामध्ये वेळ आलेली आहे ती का? एका बाजूला सत्ताधारी समर्थन करताना दिसतात, दुसरीकडे विरोधकांचा विरोध सुरू आहे. राजकीय दृष्ट्या तर हा विषय आपण त्यांच्याकडून समजावून घेऊच. मात्र आज देशामध्ये या मुद्द्यावरून घडलेली चर्चा, त्यामागचं कारण नेमकं अनालिसिस कसं करून सांगणार आहात विनयाजी? आपल्याला माहितीये की राजकारणात एकंदरीत भ्रष्टाचार हा एक खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यावरून बरीच वर्ष वेगवेगळ्या पक्षांनी त्यांची भूमिकाही मांडलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने भाजप जेव्हा हे सांगतं की आम्हाला भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे भारत आणि त्याच्यामुळे आम्ही अशा स्टेप्स घेतोय, तेव्हा साहजिक आहे की त्याच्याबद्दलची जी भीती आहे की अशा प्रकारचा कायदा, पहिली गोष्ट अशा प्रकारचा कायदा आणण्याची गरज काय, सध्याचे कायदे सक्षम नाहीयेत का हे करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, जर का असा कायदा खरंच आणायचा असेल आणि त्याचा उद्देश खरंच भ्रष्टाचारातून देशाला मुक्त करणं असं असेल, तर खरंच हे सरकार ब्युरोक्रेसी विरुद्ध पण असा कायदा आणेल का, किंवा ज्युडिशियल ट्रान्सपरन्सी बद्दल पण इतकंच स्ट्रॉंगली काही करू शकेल का? जर का भ्रष्टाचार आहे आणि देशात एकंदरीत इन्स्टिट्यूशनल भ्रष्टाचार आहे असं बघतोय आपण, किंवा असं जर का राजकीय पक्षांचं म्हणणं आहे, तर राजकीय नेते हा त्याचा फक्त एक बेस आहे. त्यामुळे एक एक मुद्दा असा आहे की आत्ताचं जे लिगल स्ट्रक्चर आहे त्याच्यात हे अजिबातच शक्य नाहीये का की तुम्हाला जे कोणी भ्रष्टाचारी मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा अगदी पंतप्रधानही असतील, त्यांना तुम्ही योग्य कायद्यांखाली अटक करून ट्रायल व्यवस्थित चालवून त्यांचं कन्व्हिक्शन घेऊन त्यांना ऑफिसच्या बाहेर ठेवू शकाल, ही आपल्या कायद्याच्या चौकटीत आत्ता क्षमता नाहीये का? ह्याच्याबद्दलही कुठेतरी उहापोह व्हायला पाहिजे. आणि जर का खरंच भ्रष्टाचार मुक्ती हा मुद्दा असेल तर फक्त राजकारण्यांकडे बघायची मग गरज नाही. मग तिथे विरोधकांचा जो आवाज आहे की हे राजकीय दृष्ट्या, म्हणजे राजकीय विरोधकांची गळचेपी करण्यासाठी ह्याचा दुरुपयोग होईल, तर मग जर का भ्रष्टाचार विरोधीच काही करायचं असेल तर मग ते फक्त राजकारण्यांवर थांबवू नये. बरोबर आहे. राजकारण्यांपुरती मर्यादित कशाला? मग सगळ्या यंत्रणांवरती लक्ष ठेवून भ्रष्टाचार रोखणं खरोखर शक्य नाहीये का? आजपर्यंतच्या असलेल्या तरतुदी नेमक्या कुठे कमी पडल्या? या अनुषंगानं विश्वास पाठकजी, मी आपल्याला विचारेल. अतुलजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की ज्या वेळेला हे विधेयक मांडण्यात आलं त्याच्या आवश्यकतेवरती आणि एकंदरीतच हेतूवरती विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित करताना लोक